10 वर्ष पृथ्वीराज पाटीलने सुद्धा काम केलेलं आहे की काँग्रेस इथं रुजवण्यासाठी त्यानं चांगलंच काम केलेलं आहे आणि पृथ्वीराज पाटील हा पण दावेदार आहे. पण मला वाटतं की इथं काही बंडखोरी जेवढं टाळता येईल तेवढं टाळायला बघतील. काही बोलले तशा होय बोलले तशा, पण शेवटी वरच्या लेवलला काय होईल सांगता येत नाही. आणि सीट आता सध्या तरी त्यांच्या बाजूने आहे. जर त्यांना निकाल बिघडवायचा असेल तर मग होणार. जयश्रीताईंनी थांबावं आणि बाबांना तिकीट द्यावं आणि जयश्रीताईंनं नगरपालिका सांभाळावी, महानगरपालिका त्यांनी सांभाळावी. जयश्रीताईंनी कामं केलेत की नाही? नाही त्यांचं म्हणजे एवढं हे पडून नाही. आम्हाला कसं ते मधून ठरलं तेवढं माहिती आहे. जयश्रीताईंचं एवढं पण पृथ्वीराज बाबांचं यांचं मात्र भरपूर आहे. प्रत्येकाला वाटणार की आपण आमदार व्हावं, पण शेवटी पक्ष ठरवेल ते मानाय पण लागणारच की, कारण की उमेदवारी फक्त एकालाच मिळणार आहे. तर त्यांनी कामच थोडी पाहिजे. अशी ग्रामीण भागात गरिबासाठी काही कामं झालेली नाही, ती मोठ्या लोकांसाठी झाली सगळं. जसं विशालदादा जसं हे पडलं इम्प्रेशन पडलं तसं ते सगळ्या याच्यावर आता इम्प्रेशन यांचं पडलं 100% पडलं. बंडखोरी कसा माहिती काय, मग दोघं राहिले तर तिसऱ्याचा फायदा होणार आहे. त्यापेक्षा दोघांनी समजूतपणानं कुणालाही वहिनी राहू दे किंवा बाबा राहू दे, या दोघांपैकी एकानं राहावं, एकानं स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी निवडून यावं. समजा बाबांना तिकीट भेटलं आणि ताईंना सांगली पॅटर्न जर काढला तर काय करायला? आणि परत जर तरवरच आहे, जर तरवर न बोललेलंच बरं, कारण आम्हाला ताई पण जवळचे आहेत आणि बाबा पण जवळचे आहेत. पण पप्पू डोंगरेंचं जरा जास्त म्हणजे हवा आता सध्या आहे असं. कारण बघेल तिकडे सगळे त्यांचे पोस्टर आहे, परत स्वतः म्हणजे भेटी देत आहेत लोकांच्या. लोकसभेला सांगलीचा झालेला तिढा आपण सर्वांनी पाहिला. विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. आता विधानसभेलाही सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये असंच काहीच चित्र सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या आपण आहोत सांगलीमध्ये. तुम्ही माझ्या पाठीशी बघू शकता की 2 पोस्टर्स आहेत. पहिला आहे जयश्रीताई पाटील यांचा आणि दुसरा आहे पृथ्वीराज पाटील यांचा. दोघांचंही ठरलंय की दोघांनाही आमदारकी काही केल्या हवीच आहे. पण आता काँग्रेस या दोघांपैकी तिकीट कुणाला देणार याचा मोठा पेच खासदार साहेबांपासून इथले जे स्थानिक कार्यकर्ते आहेत तर त्या सगळ्यांपुढे आहे. इथल्या कार्यकर्त्यांची कोंडी नेमकी कोणत्या पद्धतीने झाली आहे, कार्यकर्ते ताई आणि बाबा यांच्यापैकी कुणाच्या पाठीशी आहेत, हेच आपण आजच्या या विशेष व्हिडिओमधून बघणार आहोत. बाबा, जास्त प्रश्न विचारत नाही, पहिलाच प्रश्न विचारतो. सांगलीमध्ये यंदा कोण, जयश्री पाटील की पृथ्वीराज पाटील? नाही, दोन्ही याच्यामध्ये मागणी केलेल्या आहेत. बरं, परंतु पक्षानं कुणाकडं तिकीट देतील त्याच्या पाठीशी आम्ही राहतो. पक्ष काय वाटतं तुम्हाला, कुणाच्या बाजूने राहील? दोन्ही त्याच प्रबळ दावेदार आहेत. दोन्ही प्रबळ दावेदार आहेत. सांगली शहर जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत पृथ्वीराज पाटील. यांनी सुद्धा काम केलेलं आहे आणि जयश्री वहिनी हे मदन भाऊंच्या पश्चात आज त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करायला आहेत. त्यांचं सुद्धा दावेदार आहेत ते. तर या दोन्हीपैकी कुठलेही मिळालं तर एकानं थांबावं, एकाला स्थानिक स्वराज्यामध्ये आता सध्या संधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून त्यांना पण आमदार होता येते. त्या दोन्हीपैकी एक आमदार आपण जनतेतून येईल आणि एक स्थानिक स्वराज्याच्या ह्याच्यामधनं विधान परिषदेवरती जाईल. जयश्रीताई आधी जेव्हा बोलल्या होत्या, जयश्रीताईंनी एक स्टेटमेंट केलं होतं की त्यांना नाना पटोलेंकडनं भेटला शब्द की त्यांनाच भेटणार आहे तिकीट. बरोबर आहे की. मग त्यांनी भेटले होते. त्या मागच्या वेळी सुद्धा त्यांनी ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आमची शिष्टमंडळ गेलं होतं त्यावेळी सुद्धा त्यांनी मागणी केली होती की बाबा मला तिकीट द्यावं. मागच्या वेळी आम्हाला थांबायला सांगितलं आहे आणि आता आम्हाला तुम्ही तिकीट द्यायला पाहिजे असं त्यांनी ते दावा केलेलाच आहे. परंतु 10 वर्ष पृथ्वीराज पाटीलने सुद्धा काम केलेलं आहे की काँग्रेस इथं रुजवण्यासाठी त्यानं चांगलंच काम केलेलं आहे आणि पृथ्वीराज पाटील हा पण दावेदार आहे. असं ते जे बोललं जातं की पृथ्वीराज पाटील होते तेव्हा तेव्हा म्हटले होते की तुम्ही आता या मग मी येईल. तर तो त्यांच्यात डायलॉग जो झाला होता 2019ला तुम्ही करा 24ला मी, नाही, तर ते खरं होतं खोटं होतं ते आम्ही त्याचा साक्षीदार नाही. बरं, आम्ही त्याचा साक्षीदार नाही आहे. परंतु हे दोघंही दावेदार आहेत. यापैकी कुठल्याही एकाला मिळालं की नाही दुसऱ्यानं थांबावं, दुसऱ्यानं स्थानिक स्वराज्यामधनं निवडून यावं. पण सध्या तरी परिस्थिती अशी दिसते की जयश्रीताई स्पष्ट बोललेले आहेत की जर मला तिकीट मिळालं नाही, काँग्रेसकडनं तिकीट मिळालं नाही तर ते मी बंडखोरी करेन. तर मग काय होईल? नाही, बंडखोरी कसा माहिती काय, मग दोघं राहिले तर तिसऱ्याचा फायदा होणार आहे. त्यापेक्षा दोघांनी समजूतपणानं कुणालाही वहिनी राहू दे किंवा बाबा राहू दे, या दोघांपैकी एकानं राहावं, एकानं स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी निवडून यावं. काय वाटतं यंदा सांगलीच्या विधानसभेला काय होईल? अजून तरी काही उमेदवार अजून फिक्स नाही आहेत. बरं, तरी पण महाविकास आघाडीचं जास्त वार आहे इथं. गाडग्यांबद्दल काय सांगा? गाडगीळ साहेबांनी काम केलेलं आहे तसं, पण आता स्वतःच त्यांनी माघार घेतली
त्यामुळे मग दुसरे कोण उमेदवार असतील त्यांच्याबद्दल अजून काही फिक्स नाहीये कोणाला उमेदवारी मिळेल वगैरे. पण तसं येतं आता सध्याची जागा तरी महाविकास आघाडीकडे जाईल असं वाटते. लोकसभेचा निकाल जर आपण बघितला तर गाडगे साहेबांचं लीड गेलं बाबा, त्याच्यामुळे गाडगे साहेब बिलेत का काय असं वाटतं का? नाही नाही तसं काही नाहीये. त्यांनी स्वतः सांगितले की त्यांनी राजकारणात स्वतःहून हे घेतले म्हणून अचानक निवृत्ती कसं घेतली. अचानक म्हणजे आता बाकीचे पण इच्छुक असतील. बरं. त्यांनी 2 टर्म झालेत ना त्यांच्या. मग आता त्यांनी सांगितले की दुसऱ्याला कोणाला तरी मिळावं म्हणून. हा पण निर्णय चांगलाच आहे. बरं. मग आता महाविकास आघाडीचा विचार केला तर महाविकास आघाडीकडून यंदा कोण येईल निवडून, बाबा की ताई? आता हे पहिल्यांदा उमेदवार कोण आहेत हे अधिकृतरित्या त्यांनी सांगायला पाहिजे. ज्याला उमेदवारी मिळेल मग त्याच्यानंतर ठरणार. सांगणार कोण आहे मग? आता त्यांचे जे वरचे असतील ते सांगणार. बरं. हं. आता दोघांचे पण येत नाही का, म्हणजे आपण जर आता बघितलं तर सांगलीमध्ये मोठे मोठे बॅनर दोघांचे पण. तर मग काय बाबा वाटतं यांच्यापैकी तगडी फाईट कोण देऊ शकेल, बाबा की ताई? नाही दोघं पण तगडेच आहेत. बरं. मदन भाऊंच्या मागे जयश्रीताई यांनी पण चांगलं काम केले आणि बाबा पण एवढ्या दिवसात गेले 10 वर्ष झाले काँग्रेस सांभाळले इथं भाजपच्या कारकिर्दीत सुद्धा. त्यामुळे दोघं पण तगडे उमेदवारच आहेत आमच्यासाठी. पण ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीमागे जनता असणारच आहे. आता जयश्रीताई म्हणालेत की जर मला तिकीट मिळालं नाही तर मी बंडखोरी करेन. मग जयश्रीताईंनी बंडखोरी केली तर तुम्ही कुणाच्या बाजूने असाल? नाही हे जर तरच आहे. जर तरच आहे. पण मला वाटतं की इथं काही बंडखोरी जेवढं टाळता येईल तेवढं टाळायला बघतील. ताई बोलले तशा. होय बोलले तशा. पण शेवटी वरच्या लेवलला काय होईल सांगता येत नाही. पण मला वाटतं की बंडखोरी करायला नाही पाहिजे. कारण सीट आता सध्या तरी त्यांच्या बाजूने आहे. जर त्यांना निकाल बिघडवायचा असेल तर मग होणार. मग कारण जर दोघे जर एकमेकांच्या विरोधात उभे राहिले ना तर तिसऱ्याला फायदा निश्चितपणे होणार. म्हणजे कोण भाजपचा कोणी उभा राहिली तर त्यांना फायदा होणार. पण या मतदारसंघात बघितलं तर आपले गाडगिळ साहेब ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीयेत. मग त्यांच्या जागी भाजपकडून चेहरा कोण असू शकतो? भाजपचं काय मला जास्त सांगता येणार नाही. कधी चिरंजीव येईल किंवा त्यांचे बंधुराज किंवा त्यांच्या पार्टीचा कोणी येऊ शकेल. मतदारसंघात अशी पण चर्चा आहे की काँग्रेसकडून बघितलं तर 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात इच्छुक आहेत. त्यातले पहिले म्हणजे पृथ्वीराज बाबा आपले आणि जयश्रीताई. काय वाटतं? आम्हाला वाटतंय की जयश्रीताईंनी थांबावं आणि बाबांना तिकीट द्यावं आणि जयश्रीताईनं नगरपालिका सांभाळावी, महानगरपालिका त्यांनी सांभाळावी. त्यामुळे दोघं एकत्र राहिली तर काँग्रेसचा विजय होईल इथं. मग या मतदारसंघाचा जर विचार केला तर खासदार साहेब आपले विशाल पाटील साहेब. काय वाटतंय मतदारसंघामध्ये एकंदरीत वातावरण कसं असेल? विशाल चांगलं पाटील वाटतं. प्रभाव कसा टाकतील मतदारसंघामध्ये? विशाल पाटील शक्यतो घरात उमेदवारी घेणार नाही. कारण ते आता स्वतः खासदार असल्यामुळे बाहेर देऊन त्यांना निवडून आणून काँग्रेस सक्षम करतील. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विचार केला तर सुधीर गाडगीळ आहेत ना, ते गाडगीळ साहेब निवडणुकीला उभे राहणार नाही. तर मग भाजपकडून चेहरा कोण असू शकतो? भाजपकडून चेहरा मला वाटते पप्पू डोंगरेवर असू शकतील असं वाटतंय. पप्पू डोंगरेंची मतदारसंघात ताकद किती आहे? पप्पू डोंगरे तसे आहेत त्यांचे, म्हणजे त्याचं काय त्यांनी ते बऱ्याच वर्षामध्ये त्यांनी आम्हाला म्हणजे यात्रा वगैरे बाकी वगैरे केली. त्यामुळे ते लोकांचं जास्त करून त्यांचे इम्प्रेशन म्हणजे त्यामुळे ते एखाद्या वेळेला त्यांना मिळण्याची शक्यता आहे असं वाटतं. तुम्ही म्हणताय पप्पू डोंगरेंना उमेदवारी मिळेल नाही मिळेल तो नंतरचा प्रश्न आहे. पण काँग्रेसकडूनच 2 उमेदवार मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत. पहिले म्हणजे आपले पृथ्वीराज बाबा आणि दुसरे म्हणजे जयश्रीताई. काय वाटतंय कुणाला उमेदवारी मिळाली पाहिजे? पृथ्वीराज पृथ्वीराज का बरं? नाही म्हणजे काय त्यांचं म्हणजे कार्य पण आहे तसं. म्हणजे त्यांनी बऱ्याच ठिकाणी जाऊन म्हणजे इतर वेळेला म्हणा म्हणजे आता आपलं महापौराच्या वेळेला म्हणा किंवा आणि काय वेळेला सगळेजण प्रत्येकजण गाठीबिठी घेऊन प्रत्येक त्यांची इतर जी कामं त्यांची भरपूर आहेत तशी त्यामुळे तसं म्हणजे ज्याचे त्यांचं म्हणजे तेवढं जरा म्हणजे हे नाही. जयश्रीताईंनी कामं केलीत का नाही? नाही त्यांचं म्हणजे एवढं हे पडून नाही. आम्हाला कसं ती मदन भाऊ त्यांचं तेवढं माहिती आहे. ज्याचे त्यांचं एवढं पण पृथ्वीराज बाबांचं त्यांचं मात्र भरपूर आहे. काय पृथ्वीराज त्यांचं भरपूर आहे. त्यामुळे ते त्यांना जर उमेदवारी मिळाली तर 100% निवडून येते असं मला गॅरंटी वाटते. गाडगिळ साहेबांना तुम्ही 10 पैकी किती मार्क द्याल एकंदरीत? गाडगे साहेबांना जसं त्यांच्या कामाचं वर्तन बघितल्यावर त्यांना 10 पैकी 8 मार्क देऊ शकतो. 2 मार्क कट केली तुम्ही? हो 2 मार्क म्हणजे 10 पैकी मी 8 म्हणजे मला जे वाटते ते मी पण 2 मार्क कट करण्यामागचं कारण काय असू शकतं? नाही ते काही गोष्टी आहेत त्या मला तर वाटते की 10 पैकी 10 देऊ शकत नाही, 10 पैकी 8 देऊ शकतो. बरं ठीक आहे. मग फायनल कमेंट काय मतदारसंघामध्ये कोण पाहिजे तुम्हाला? ताई भाऊ आपलं दादा पृथ्वीराज भाऊ का आपलं जयश्रीताई? आम्हाला पृथ्वीराज भाऊ पाहिजे. भाऊ पाहिजे. पृथ्वीराज भाऊ पाहिजे आम्हाला.
कारण त्यांचे आणि ते यंग हे असल्यामुळे त्यांचं जास्त करून हे जसं विशालदादा जसं हे पडलं इम्प्रेशन पडलं तसं ते सगळ्या याच्यावर आता इम्प्रेशन यांचं पडलं 100% पडलं. त्यामुळे ती पिक्चर योग्यच आहे थँक्यू सो मच.